नमस्कार. मी वर्षा सांगणे, गटप्रवर्तक, नांदेड जिल्हा. 12 तारखेला जो देशव्यापी आंदोलन संपूर्ण देशामध्ये पुकारलेलं आहे, त्या अनुषंगाने संपूर्ण देशातील कामगार या संपात उतरणार आहे. त्याचं कारण असं आहे की जे हे सरकार आहे, कामगारांच्या विरोधात, कर्मचाऱ्यांच्या विरोधात जे सरकार जे नवीन कायदे आणत आहे आणि जे 4 श्रमसंहिता त्यांनी आता लागू केलेल्या आहे, त्याचा विरोध म्हणून हे आंदोलन मी पुकारलेलं आहे. तर सर्व देशातील आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तकांना सुद्धा आवाहन करण्यात येत आहे की या संपामध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सामील व्हावे. कारण आपलाही प्रश्न असाच आहे, कारण अजूनही आशा कर्मचाऱ्यांना आपल्याला किमान वेतन किंवा गटप्रवर्तकांचं समायोजन हे झालेले नाही आहे. त्यामुळे या संपामध्ये आपण ही मागणी घेऊन उतरणार आहोत, तेव्हा जास्तीत जास्त संख्येने या संपात उतरावे असे सर्वांना मी आवाहन करते. 12 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे गांधी पुतळा इथे जमायचं आहे आणि तिथून आपण सर्व मिळून जिल्हा परिषदेवर धडकणार आहोत. तेव्हा जास्तीत जास्त संख्येने आशा आणि गटप्रवर्तकांनी तसेच इतर कामगारांनी सुद्धा आपल्या या संपामध्ये सामील व्हायचं आहे आणि नांदेड येथे गांधी पुतळा इथे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी सर्वांनी ठीक 11 वाजता उपस्थित राहायचं आहे. नमस्कार, माझं नाव उषा संतोष सरवटे, मी आशा कार्यकर्ती आहे. तर आपण जे 12 तारखेला संप घेत आहोत, राज्यव्यापी संप आहे, त्या संपामध्ये आपल्या जे आशा वर्कर आणि गटप्रवर्तक ताई आरोग्याचा जे गावाचा कणा म्हणून आपण काम करत आहोत. तर सरकारने आपला काही देशव्यापी संपामध्ये आपल्याला आशा म्हणून जे आपण कार्यरत आहात, तर आपल्याला मानधनावर ठेवलेलं आहे शासनानं. तर आपल्याला आशा कार्यकर्त्यांना एकतर मानधनावरून त्यांनी कायमस्वरूपी करावं आणि त्यातल्या त्यात आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशामध्ये आशा वर्कर सर्वात जास्त सहभागी व्हावेत, एवढंच मी सुचवते. आणि 12 फेब्रुवारी रोजी गांधी पुतळ्याजवळ 11 वाजता सर्वांनी उपस्थित राहावे हीच विनंती करते. धन्यवाद.